हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी रिफ्रेशिंग अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला माहितीच आहे सध्या प्रचंड प्रमाणात बाहेर उन्हाळा आहे। अशा उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं। आज अशीच मस्त थंडगार अशी रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे वॉटरमेलन ज्यूस। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे कलिंगडाचे तुकडे घेतलेले आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कलिंगडाचे तुकडे टाकणार आहोत। साधारणतः 2 मोठ्या वाट्या इतका आपण कलिंगड घेतलेला आहे, म्हणजे 2 ग्लास ज्यूस बनेल। आता यामध्ये आपण पुदिन्याची पानं टाकणार आहोत। अगदी फ्रेश अशी पुदिन्याची पानं इथे टाकलेली आहेत। त्यानंतर 1 मोठा चमचाभर इतकी साखर टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं सेंधव मीठ सुद्धा टाकणार आहोत, साधारणतः पाव चमचा इतकं। आता यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत। अर्धा लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचा आहे। आता हे सगळं मिक्सर मधून मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथे आपण एक पातेलं घेतलंय। पातेल्यावरती अशा पद्धतीने चाळणी ठेवलेली आहे आणि आता हा जो ज्यूस आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि आता यावरती अशा पद्धतीने चमचा फिरवायचा आहे, जेणेकरून चोथा जो आहे तो चाळणीतच राहील आणि मस्त असं ज्यूस आपल्याला पातेल्यामध्ये भेटेल। हा उरलेला चोथा सुद्धा तुम्ही पुन्हा मिक्सरला लावू शकता कलिंगडाचे तुकडे टाकून आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अगदी छान फाईन असा ज्यूस भेटलेला आहे। ज्यूस असेंबल करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक ग्लास घेतलाय। ग्लासमध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत, साधारणतः 2 आईस क्यूब आपण इथे वापरलेले आहेत। त्यानंतर कलिंगडाचे थोडेसे तुकडे टाकायचे, छोटे कट केलेले, आणि त्यानंतर ज्यूस टाकायचा जो आपण बनवलाय तो। यावरती आता पुन्हा कलिंगडाचे तुकडे टाकायचे थोडेसे आणि पुदिन्याचं पान टाकायचं। अगदी मस्त थंडगार आणि रिफ्रेशिंग असा वॉटरमेलन ज्यूस बनवून इथे तयार आहे। सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात हा वाला ज्यूस प्यायला खरंच खूप जास्त छान लागतो आणि घरी बनलेला असेल तर तो खूप जास्त हेल्दी सुद्धा असतो। ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।